मनीषा संजय वाघमारे, राहणार पानगाव, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद। मी मणक्याचा आजार होता म्हणून मी आलेले होते पहिल्यांदा इथे। मी आल्यापासून तिसऱ्या दिवसापासून जी मला म्हणजे बेड रेस्ट सांगितली होती 6 महिन्याची, तिसऱ्या दिवसापासून जी गोळ्या बंद झाल्या त्या आतापर्यंत नाहीत। मी 8-9 वर्ष झाली येते त्याला, तेव्हापासून लेकरं लहान लहान होती। आता माझी मुलगी BHMS डॉक्टर सोलापूरला आहे आणि मुलगा इंजिनियर पुण्याला शिकतोय। मला कधीच असं म्हणजे कमी काहीच वाटले नाही। मी प्रत्येक म्हणजे असं वेळ भेटेल तेव्हा येते। आता मनका नाही तेव्हापासून गोळीच नाही का? कसलीच नाही। ताई सांगताय मला मणक्याचा आजार होता, मला कधी अडचण पण आली नाही। परत मणक्याचा आजार होतो म्हणून कुठे ट्रीटमेंट चालू होती? मग कळंबला दाखवलं, बार्शीला दाखवलं, सगळ्या माईकवर बोला ना। कळंबला, बार्शीला स्पेशलिस्ट डॉक्टराकडे सगळ्याकडे दाखवलं होतं। मग काय म्हणायचे डॉक्टर? 6 महिन्याची बेड रेस्ट घ्यायची सांगितली होती मला। बेड रेस्ट घ्यायला सांगितले। बेड रेस्ट म्हणजे काय माहितीये तुम्हाला? झोपून राहा 6 महिने, काही करायचं नाही असं डॉक्टरांनी सांगितलं। ते सांगताय मला बेड रेस्ट सांगितली होती, परंतु मलकापूरला आले, आशीर्वाद घेतला, आता बेड रेस्ट नाही। मी शाळेवर आता कामाला लागले, खाऊ करायला। बेड रेस्ट नाही आणि फेड रेस्ट नाही, कसलीच रेस्ट पाहिजे त्यांना। आता त्या आता खूप छान पैकी काम करतायत आणि शाळेवरच त्यांना काम पण बात करण्याचं काम लागलंय। आता त्यांचा मनका 100% ओके आहे। मला बेड रेस्ट सांगितली, मणक्याचा आजार सांगितला होता, त्यामुळे मला बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं। आता बसता येतं? बसा, उठा, बसा, उठा, बसा। ओके, टाळ्याच्या गजरात स्वागत।